सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद। मी सहशिक्षक श्री हराळे एम.व्ही. विषय इतिहास, वर्ग 10वी, लेक्चर नंबर 20, टॉपिक नेम प्रसार माध्यमे आणि इतिहास या पाठाचा उर्वरित भाग आज आपण अभ्यासणार आहोत। दूरदर्शन 15 सप्टेंबर 1959 रोजी। तर 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले आणि अशा प्रकारे 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले। महाराष्ट्रात 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले आणि त्यानंतर महाराष्ट्रात देखील 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले। 15 ऑगस्ट 1982 या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले आणि 15 ऑगस्ट 1982 रोजी रंगीत दूरदर्शनचे देखील भारतात आगमन झाले। 1991 मध्ये परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याचे परवानगी देण्यात आली। आज मितीला भारतीय प्रेक्षकांसाठी 100हून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत। प्रसार माध्यमांची आवश्यकता, माहितीचा मुक्त प्रवाह समाजात समाजात पसरवण्यासाठी प्रसार माध्यमांची आवश्यकता असते। तर जी काही माहिती आहे ते समाजाला सगळ्यांना कळण्यासाठी प्रसार माध्यमांची आज नितांत आवश्यकता आहे। अग्रलेख, विविध सदरे, पुरवण्या वर्तमानपत्रांचे अविभाज्य भाग असतात। तर अशा प्रकारे अग्रलेख, विविध सदरे, पुरवण्या हे वर्तमानपत्रांचे अविभाज्य भाग आहे। वाचकांच्या पत्रव्यवहारांच्या माध्यमातून वाचकही आपले म्हणणे मांडत असतात आणि वाचक देखील पत्रव्यवहारांच्या माध्यमातून आपले मनोगत या वर्तमानपत्रात व्यक्त करत असतात। लोकशाही अधिक सदृढ होण्यासाठी वर्तमानपत्रे मदत करू शकतात आणि अशा प्रकारे लोकशाही अधिक सदृढ होण्यासाठी वर्तमानपत्रे मदत करू शकतात। दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने आणि अशा प्रकारे दूरदर्शन जे आहे ते दृकश्राव्य माध्यम आहे। दृकश्राव्य म्हणजे जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं आणि कानाने ऐकायला येतं। तर असं हे दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला सुरुवात केली। जनतेला एखाद्या घटनेचा आखोदेखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही की जगातील एखाद्या ठिकाणी जर भूकंप झाला तर त्यातील चित्र हे लगेच दूरदर्शनवर काही मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण जगामध्ये पाहायला मिळते। 5.4 प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन म्हणजे ज्ञान, की काही वेळेस प्रसार माध्यमं जी काही माहिती आपल्याला मिळते ती खरी आहे की खोटी त्याचं ज्ञान करून घेणं खूप गरजेचं आहे। प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते। प्रत्येक वेळी वर्तमानपत्रांमधून आपणासमोर येणारी माहिती वास्तव्याला धरून असेल असे नाही। तर वर्तमानपत्रामध्ये येणारी बातमी ही खरी आहे की खोटी हे आपल्याला सुरुवातीला समजत नाही। त्याचं चिकित्सक आकलन आपल्याला करावं लागतं, आपणास तपासून घ्यावी लागते आणि ती माहिती आपणास तपासून घ्यावी लागते। अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे आणि अनधिकृत बातमी प्रसारित होण्याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे। स्टर नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने
आणि स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने ऑडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या. आणि अशा प्रकारे स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने ऑडॉल्फ हिटलरच्या ज्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी या विकत घेतल्या. रोजनिशी म्हणजे डायरी, आपण दैनंदिनी म्हणतो ते. आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या. हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली, परंतु त्या रोजनिशी नकली असल्याचे सिद्ध झाले आणि त्या रोजनिशी ज्या होत्या त्या खोट्या होत्या, नकली होत्या. यामुळे प्रसारमाध्यमांमधून मिळणारी माहिती वापरताना काळजी घ्यावी लागते. 5.5 संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. तर आपण पाहतो ही वर्तमानपत्र रोजच्या रोज ताज्या बातम्या ह्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. हे काम करत असताना मागची बातमी सांगावी लागते. अशावेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना भूतकाळात तशाच स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास वर्तमानपत्रे ती बातमीमध्ये चौकट देऊन छापतात. की एखाद्या ठिकाणी जर भूकंप झाला, महाराष्ट्रात एखाद्या ठिकाणी भूकंप झाला, तर महाराष्ट्रात याच्या अगोदर किल्लारीला भूकंप झालेला आहे, तर त्या किल्लारीची बातमी म्हणजे मागील बातमी ती छापतात. तेव्हा वाचकाला जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत जाता येते. आणि अशा प्रकारे घटनेच्या मुळापर्यंत जाता येते. वर्तमानपत्रामधील सदरांमध्ये 50 वर्षापूर्वी आणि या वर्तमानपत्रामधील सदरांमध्ये 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी अशा प्रकारची सदरे असतात. ती इतिहासाची साधने आणि इतिहासावर आधारित असतात. या प्रकारच्या सदरांमधून आपणास भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटना समजतात. भूतकाळांच्या पार्श्वभूमीवर वर्तमान करण्यास मदत होते. आणि अशा प्रकारे भूतकाळांच्या ज्या पार्श्वभूमी असतात त्यावरून आपल्याला वर्तमान काळ समजण्यास मदत होते. इथे एक छोटीशी आकृती दिलेली आहे, ती तुम्हाला दिसत आहे. इतिहास. तर या इतिहासामध्ये अग्रलेख, त्यानंतर लेख, त्यानंतर दिनविशेष, आढावा, बातमी, सदरे. तर अशा प्रकारे ही इतिहास आणि त्याची आकृती आपण पाहिलेली आहे. वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. उदाहरणार्थ दिवाळी विशेषांक. उदाहरणार्थ 1914 पहिले महायुद्ध सुरू झाले आणि जगामध्ये 1914 पहिले महायुद्ध सुरू झाले, त्याला 2014 100 वर्ष पूर्ण झाली. आणि या पहिल्या महायुद्धाला 2014 100 वर्ष पूर्ण झाली. त्या युद्धांचा सर्वंकष आढावा घेणारी पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास माहीत असावा लागतो. 1942च्या चले जाव आंदोलनाला 2017 75 वर्ष पूर्ण झाली. अशा प्रसंगी वर्तमानपत्रे लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा यांच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतात. त्यावेळी इतिहासाचा अभ्यास उपयोगी पडतो. करून पहा. वर्तमानपत्रे कोड्यांसाठी सुद्धा इतिहासाचा आधार घेतात. तुम्ही सुद्धा वेगवेगळी शब्दकोडी तयार करण्याचा प्रयत्न करून पहा. उदाहरणार्थ किल्ल्यांची नावे वापरून केलेली शब्दकोडी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील महाराष्ट्रातील किंवा आपल्या भारत देशातील जेवढे काही किल्ले आहेत त्या किल्ल्यांचा उपयोग करून तुम्ही शब्दकोडी तयार करू शकता आणि नंतर ती सोडू शकता. आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा महत्त्वाचा विषय असतो.
उदाहरणार्थ 15 ऑगस्ट 1947 किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असून त्यांचा समकालीन परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होतो. तर भारताला जे काही प्रधानमंत्री झालेले आहेत, या प्रधानमंत्र्यांची भाषणे ही सुद्धा आकाशवाणीच्या संग्रहात अजूनही संग्रहित असून त्याविषयी आपल्याला माहिती उपयोगी पडते. जाणून घ्या. 1942च्या चळवळीत भूमिगत रेडिओ केंद्रांनी बजावलेल्या कामगिरीची माहिती शिक्षकांच्या मदतीने मिळवा. तर 1942चं जे चलेजाव आंदोलन होतं आणि भूमिगत रेडिओ या केंद्रांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासाची गरज लागते. राष्ट्रीय नेत्यांची जयंती व पुण्यतिथी, एखाद्या ऐतिहासिक घटनेस 1 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष व त्यापेक्षा त्यापटीत जास्त वर्ष पूर्ण होत असतील तर त्यांची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते आणि त्या घटनेची आपल्याला संपूर्ण माहिती असावी लागते. राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यक्रमावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो आणि जे काही राष्ट्रीय नेते आहेत यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी जे काही वक्ते आहेत त्यांना इतिहासाचा अभ्यास अगोदर करावा लागतो. आकाशवाणीवरही दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होतो आणि जे काही आकाशवाणी म्हणजे रेडिओ यावर देखील दररोज दिनविशेष हा कार्यक्रम नित्यनियमितपणे प्रसारित होत असतो. दूरदर्शन आणि इतिहासाचे जवळचे नाते आहे आणि जे काही दूरदर्शन म्हणजे टी व्ही आणि इतिहास यांचे अत्यंत जवळचे नाते आहे. इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे आणि जागृती करण्याचे महत्त्वाचे काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करतात. दूरदर्शनवरील रामायण, महाभारत अशा पौराणिक मालिका आणि दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत यासारख्या पौराणिक मालिका प्रसारित केल्या जातात. काही काळापूर्वी दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत ही मालिका पाहण्यासाठी लोक प्रचंड प्रमाणात गर्दी करत असत. आता देखील या लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील रामायण आणि महाभारत या मालिका दूरदर्शनवरून प्रसारित केल्या गेल्या. त्या लोकांनी आवडीने पाहिल्या मालिका. तसेच भारत एक खोज, राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला. तर भारत एक खोज आणि राजा शिवछत्रपती यांच्यावर आधारित ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केलेला होता. रामायण, महाभारत यासारख्या मालिकांची निर्मिती करताना तत्कालीन वातावरण म्हणजे त्या काळातील वातावरण, वेशभूषा, शस्त्रास्त्रे, राहणीमान, भाषा यासंबंधीची जाणकारांच्या मदतीची गरज लागते. त्यासाठी इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. आधुनिक काळात डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी, हिस्टरी यासारख्या चॅनेल्सवर प्रसारित होणाऱ्या मालिकांमधून जगभराच्या इतिहासाचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला केला गेला आहे. तशा प्रकारे नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री, डिस्कव्हरी ही जी काही चॅनल्स आहेत या चॅनल्सवर इतिहासाचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला केला गेला आहे. त्याद्वारे लोक जगाचा इतिहास आणि पूर्ण जगाचा इतिहास आणि भूगोल घर बसल्या जाणून घेऊ शकतात. या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळा इतिहासातील निवडक भागांचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण केले जाते. उदाहरणार्थ कर्तृत्ववान स्त्री पुरुष
की ज्या उदाहरणार्थ की राजा शिवछत्रपती, त्यानंतर झाशीची राणी, ते हे कर्तृत्ववान स्त्री पुरुष, नंतर खेळाडू, सेनानी इत्यादी. त्याखेरीज वास्तू, किल्ले, साम्राज्य, उदयास्त उदयास्त साम्राज्यांचे उदयास्त इतकेच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावरील मालिकाही लोक उत्सुकतेने पाहतात. आणि जी काही पाककला आहे, विविध प्रकारचे पदार्थ बनवणे, ते कसे बनवतात याविषयी देखील मालिका लोक उत्सुकतेने पाहतात. वरील सर्वच क्षेत्रांसाठी इतिहासाचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असते. जाणून घ्या, भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या भारत एक खोज ही मालिका महत्त्वाची आहे. आणि दूरदर्शनवर प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका होती. आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका होती. श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकेने प्राचीन काळ ते अर्वाचीन काळांचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला. सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका सरस ठरली. हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण महाभारताचा अन्वयार्थ, मौर्य कालखंड, तुर्क अफगाणांचा आणि मोगलांचे आक्रमण, मुघल कालखंड आणि मुघल बादशहांचे योगदान, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, समाजसुधारणा चळवळी आणि स्वातंत्र्य संग्राम अशा अनेक घटना या मालिकेतून मांडल्या गेल्या. या मालिकेत नाट्य, लोककला, प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत, रोशन सेठ प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत. नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांचे प्रभावी सादरीकरण यामुळे मालिका संपूर्ण भारतभर वाखणली गेली. आणि ह्यामुळे भारत एक खोज ही मालिका पूर्ण भारतामध्ये पाहिली गेली आणि तिचं गुणगान देखील केलं गेलं.